मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाप्पाच्या विसर्जनाची आता वेळ आलेली असते. सर्वजण खूप भावूक झालेले असतात. तर सायली आता हात जोडून बाप्पासमोर म्हणते, बाप्पा तुझ्याकडे काय मागायचं आता? तुला तर सर्व काही माहीत आहे. माझ्या मधुभाऊंना लवकरात लवकर जेलमधून सोडव, एवढंच मागणं मी मागते. तर आता पूर्णाजी खूप भावूक झालेल्या असतात. त्या म्हणतात, बाप्पा निघाले की घर कसं अगदी रिकामं रिकामं वाटतं. त्यावरती सायली म्हणते, हो ना, मलाही असं वाटतं बाप्पा कधीच या घरातून जाऊ नये म्हणून. तेव्हा अस्मिता रागातच टोमणा मारत सायलीला म्हणते, हो आम्हाला पण खूप काही वाटतं, पण आमच्या मनासारखं कधी काही घडत नाही. सायली आपली गप्प बसते तर अर्जुन रागात अस्मिताकडे पाहतो. तो तिच्याकडेही दुर्लक्ष करतो आणि लगेच बाप्पाची मूर्ती घेऊन पुढे विसर्जनासाठी जायला निघतो. तेव्हा आता सगळेजण पुढे चाललेले असताना सायली कल्पनाला विचारते, आई पूर्णाजी विसर्जनाला नाही येणारत का? त्यावरती कल्पना म्हणते, अगं नाही येणार, इमोशनल आहेत, बाप्पा गेलेले त्यांना नाही आवडत आणि असं कुणीही घरातून गेलं ना त्यांना आवडतच नाही मुळात. त्यावरती सायली म्हणते, बरं ठीक आहे, चला आपण जाऊयात. तर पूर्णाजींचे डोळे आता पाणवलेले असतात. विमला थांबलेली असते त्यांच्याबरोबर. तर दुसरीकडे नागराज आणि राकेश हे दोघेही महिपतकडे आलेले असतात. नागराज म्हणतो, काम होणार आहे ना 100%? त्यावरती महिपत म्हणतो, त्यात काही डाऊट आहे का? तर मागच्या वेळी तू चांगली माती खाल्ली होती. 20 वर्षापूर्वी तुला त्या कुटुंबाला संपवायला सांगितलं होतं. त्यातला बाप आणि मुलगी तर जिवंत आहे, पण आता प्रतिमा देखील आली आहे असं म्हणतात. नेहमीप्रमाणे माती खाल्ली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ती सायली आजच्या आज जायलाच पाहिजे. तेव्हा महिपत म्हणतो, काळजी करू नको, आज नक्कीच काही ना काही धमाका होणारच आहे आणि माझ्यावर एवढाही डाऊट घेऊ नको. तेव्हा आता साक्षी तेथे येते आणि कसलं टेन्शन असं विचारते, प्रियाचा काही कॉल आला होता का? तिकडे काय सिच्युएशन आहे? त्यावरती राकेश म्हणतो, तिकडे सिच्युएशन अगदी ठीक आहे, इथे सायलीला, असं म्हणून तो महिपतकडे पाहतो. तर आता अण्णा खूप रागात राकेशकडे पाहत असतो, कारण साक्षीला माहीत नसतं की सायलीचा आज खून होणार आहे ते. पण तिला जरा वेगळाच डाऊट येतो, म्हणून ती राहून राहून विचारतेस, नक्की काही गडबड नाही ना, प्लॅन नाही ना? तर अण्णा म्हणतो, नाही ग काही प्लॅन. तर दुसरीकडे पूर्णाजी आणि विमला या दोघीही सोडून सर्वजण विसर्जनासाठी चाललेले असतात. तर महिपतचे गुंड आता तेथेच तगा धरून बसलेले असतात. दोघांच्याही हातात मोबाईल असतो आणि त्यामध्ये सायलीचा फोटो असतो. सायली कधी बाहेर येते याचीच ते वाट पाहत असतात. तर अर्जुन गणपती बाप्पा मोरया असं म्हणत पुढे जातो. त्याच्या पाठीमागे सगळेजण असतात. तर आता सायली देखील त्यामध्ये असते हे गुंडांना समजतं. अर्जुन जेव्हा आता पुढे पुढे चालत असतो, एका गाडीवर बाप्पाला ठेवतो. बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन अगदी सर्वजण पुढे चाललेले असतात. त्यानंतर आता तो गुंड पुढे येतो आणि दुसऱ्या गुंडाला इशारा करून सांगतो की आहे इथे सायली. तर दुसरीकडे अण्णाला जरा वेगळंच टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो, आज काहीही झालं तरी ती सायली गचकायलाच पाहिजे. नागराज त्यावरती म्हणतो, अरे तू आजपर्यंत जेवढे मुडदे पाडले ना, तेव्हा तेथे अर्जुन आणि रविराज नव्हता, आता ते दोघेही तेथे आहेत म्हटल्यावर शक्यता जरा कमीच आहे. तर आता नागराज म्हणतो, जर काही माती खाल्ली ना तुझ्या माणसांनी, मग बघच महिपत काय होतं ते, आयुष्यभर मरण यातना भोगाव्या लागतील. त्यावरती अण्णा म्हणतो, तू काळजी करू नको रे नागराज, माझ्या विश्वासातली माणसं आहे. तर महिपत आता फेऱ्या मारत असतो. ते पाहून राकेश म्हणतो, तुम्ही एवढं रेस्टलेस होऊन फेऱ्या का मारताय मग? कारण तुम्हालाही समजतंय की सायलीचा मर्डर हा साधासुद्धा मर्डर नाही. तर आता इकडे सायली आणि घरातील सर्वजण विसर्जनासाठी निघालेले असतात. सगळीकडे बाप्पाची गाणी लागलेली असतात. कुणाचा कुणाला आवाज देखील येत नसतो. सगळेजण आता मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असतात आणि नाचत असतात. तेव्हा आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन देखील सायलीकडे सारखा सारखा पाहत असतो. तेवढ्यातच ते गुंड बाईकवरून तेथे येतात आणि बरोबर सायलीच्या पाठीमागे जाऊन उभे राहतात आणि तिच्याबरोबरच पुढे पुढे चालत असतात. दुसरीकडे अण्णा गुंडाला फोन करून विचारतो, काय रे, सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हा काम झाल्यावर तुम्हाला फोन करतो, सगळं काही ठीक आहे 113% असं तो म्हणून फोन ठेवतो. नागराज विचारतो, काय रे महिपत, सर्व काही ठीक? महिपत म्हणतो, हो 113% अजून तरी ठीक आहे. तर इकडे विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सायली चाललेली असताना पायात अचानक काच घुसते. त्यामुळे तिला खूप त्रास होतो, नीट चालता पण
येत नसतं. ती बाजूला जाते आणि एका ठिकाणी बसून पायातील असणारी ती काच काढते. त्यामुळे त्यातून आता खूपच रक्त वाहू लागतं. तर सायलीला आता व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं. तर अर्जुन मात्र इकडे मिरवणुकीत असतो, पण त्याचं लक्ष सर्व सायलीकडे असतं की सायली दिसत नाहीये. पण कल्पना विचारते काय झालं. तो म्हणतो की काहीच नाही. इकडे सायली हळूहळू आता पुढे येत असते. ती अर्जुनला शोधत असते. तर दुसरीकडे अर्जुन देखील सायलीला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो. त्याच्या मनाची खूप घालमेल वाढते की सायली कशी दिसत नाही. त्यानंतर आता इकडे सायलीसमोर तो गुंड येऊन उभा राहतो. सायलीला वाटतं की दुसरंच कुणीतरी आहे, म्हणून ती आता पुढे पुढे चाललेली असते. तर नेमका तिच्यासमोर येऊन तो गुंड उभा राहतो. तेव्हा सायली आता खूपच घाबरते. तो गुंड लगेच तिचा हात पकडतो. इकडे चैतन्य नाचत असतो. तेवढ्यातच तेथे अर्जुन येतो आणि तो कुणाला तरी शोधत आहे हे त्याला समजतं. म्हणून चैतन्य आता अर्जुन जवळ येत विचारतो काय झालं रे. त्यावरती तो म्हणतो की मिसेस सायली कुठे आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो मिसेस सायली नाही पाहिलं मी. तर अर्जुन म्हणतो तू तुझा एन्जॉय कर जा, मी शोधतो तिला. तर आता असं म्हणून तो इकडे तिकडे शोधत असतो. तर दुसरीकडे आता सायलीचा हात त्या गुंडाने पकडलेला असतो. तेव्हा सायली जोरात अर्जुन सर असं हातवारे करून ओरडत असते. पण आता एवढा मोठा आवाज असतो त्यामुळे अर्जुनपर्यंत तिचा तो आवाज पोहोचत नाही. इकडे अर्जुन सायलीच्या काळजीने फार घामाघूम झालेला असतो. रविराज, प्रिया हे दोघेही बाप्पाजवळच तेथे असतात. अर्जुन तेथेही जाऊन पाहतो सायली आहे की नाही, पण तेथे नसल्यामुळे अर्जुनची धाकधूक अजूनच वाढते. तर दुसरीकडे आता सायलीचा एक हात गुंडाने पकडलेला असतो आणि खिशातून तो भला मोठा सुरा काढतो. हा एवढा मोठा सुरा पाहून सायली आता पूर्ण घाबरते. अर्जुन सर असं ओरडत असते. तर इकडे अर्जुनला नेमकी सायली दिसते. खूप घाबरतो कारण सायली समोर घाबरलेल्या अवस्थेत त्याला दिसते. तेव्हा तो म्हणतो सायली इकडे ये. पण आता सायली काहीच प्रतिक्रिया देत नसल्यामुळे अर्जुन हा सायली असं खूप जोरात ओरडत पुढे येतो. तर सायली म्हणते अर्जुन सर. आता तो गुंड नेमका त्याच वेळी सायलीच्या पोटामध्ये सुरा खूप असतो. दुसरीकडे अर्जुन आता गर्दीतून वाट काढत काढत सायलीच्या मदतीसाठी पुढे येत असतो. इकडे सायलीच्या पोटात सुरा खूप असल्यानंतर अर्जुन तेथे येतो आणि त्या गुंडाला विरोध करत असतो. पण आता समोर तो पाहतो तर सायलीच्या पोटातून खूप रक्त येत असतं. त्यामुळे अर्जुनचा आता संयम सुटतो. तर आता सायलीला खूप त्रास होऊ लागतो. ती अर्जुनकडे पाहतच राहते आणि खूप जोरात खाली कोसळते. ते पाहून अर्जुन आता पूर्णपणे कोलमडतो. तेव्हा त्या गुंडाला धक्का देऊन अर्जुन पटकन सायलीकडे जातो. तो गुंड आता तेथे येतो आणि पुन्हा सायलीच्या पोटात सुरा खूप असणार असतो. अर्जुन आता तो सुराच हातात घेतो. त्याच्या हातातून खूप रक्त वाहू लागतं. ते सायलीच्या नेमकं भांकात जाऊन पडतं. आता अर्जुनला देखील खूप त्रास होत असतो. अर्जुन त्याला लाथ मारतो. अर्जुन आता त्याच्या पाठीमागे पळत असतो. परंतु समोर मैपतचा एक माणूस उभा असतो. त्या बाईकवर बसून आता तो गुंड तेथून पळून जातो. तर अर्जुन आता सायली असं ओरडत पटकन तिच्याकडे येतो. उठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली आता बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा तो ॲम्ब्युलन्सला फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण आता तेथे नेटवर्क नसल्यामुळे त्याचाही नाईलाज होतो. लगेच सायलीला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतो. तर इकडे सर्वजण आता विसर्जनासाठी सायली आणि अर्जुनची वाट पाहत असतात. तेथे आरती देखील करायची असते. रविराज म्हणतो एवढा वेळ कुठे गेले असतील हे दोघे. चैतन्य आता अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे अर्जुन आता गर्दीतून वाट काढत सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं ठरवतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता सायलीला उचलून घेऊनच हॉस्पिटलमध्ये येतो. अश्विनला विचारतो माझी सायली लवकर बरी होईल ना. तेव्हा अश्विन म्हणतो आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय. तर आता इकडे चैतन्य अर्जुनला फोन करतो. अर्जुन म्हणतो सायलीवर अटॅक झालाय. तर कल्पना पटकन त्याच्याकडून फोन घेते. तर अर्जुन इकडून सांगत असतो की सायलीवर सुरेने कोणीतरी वार केलाय, त्या बेशुद्ध आहेत. आता हे ऐकताच कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळेजण आता हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.